नमस्कार. हाय, हॅलो. कसे आहात? बाहेर उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि अशा वेळेस आपल्याला सर्वांनाच काहीतरी थंड खावं किंवा प्यावंसं वाटतं. मग आज आज आपण पाहणार आहोत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा फालुदाची रेसिपी. चला तर मग. सगळ्यात पहिल्यांदा मी एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी उकळायला ठेवलं. पाणी उकळेपर्यंत एका वाटीमध्ये 1 चमचा सब्जा बी भिजायला ठेवलं. आता हे थोडं चमच्याने हलवून घेतलं आणि तसंच ठेवून दिलं. तोपर्यंत इकडे पहा, पाणी उकळायला थोडीशी सुरुवात झालेली आहे आणि आता पाणी उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये शेवया घातलेल्या आहेत. आता या शेवया 1-2 वेळा चमच्याने हलवल्या आणि शेवया शिजेपर्यंत पाण्याला उकळी येऊ दिली. आता या पहा, या शेवया शिजत आहेत तोपर्यंत इकडे आपण भिजत घातलेल्या सब्जाच्या बिया चांगल्या फुगलेल्या आहेत. आता पाहिलं तर या शेवया आहेत, या शेवया शिजायला लागलेल्या आहेत. अजून एखादा मिनिट त्याला उकळी येऊन देऊन मी आता गॅस बंद करणार आहे आणि ते गरम पाणी आहे त्याच्यामधलं ते बाजूला काढून घेणार आहे. आता त्यानंतर पुन्हा थंड पाणी त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता ते थंड पाणी त्या शेवयांमधून मी बाजूला काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी 2 ग्लास घेतले काचेचे आणि आता त्यामध्ये मी थंड करून घेतलेल्या शेवया, त्याच्यामध्ये सब्जाच्या बिया फुगवलेल्या असे घालून घेतलं आणि त्याचमध्ये डीमार्टमधून आणलेलं गुलाब सिरप मी त्या अंदाजे 2 चमचे एवढं मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थंड केलेलं दूध 1 ग्लास आणि माझ्या आवडीचं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. बघा हे किती छान दिसायला सुरुवात झालेली आहे. आता त्यानंतर मी त्याच्यामध्ये पुन्हा एकदा वरून गुलाब सिरप सोडणार आहे. आता बघा, हे गुलाब सिरप सोडल्यानंतर जेव्हा हळूहळू ते खाली दुधात मिक्स व्हायला सुरुवात होते त्यावेळेस ते खूप छान दिसतं. आता हे सगळं झाल्यानंतर आपलं फालुदा डेकोरेट करण्यासाठी मी त्याच्यावर बदामाचे छोटे छोटे काप आहेत ते घालणार आहे. आता हे बदामाचे काप घालत असताना तुमच्या लक्षात येईल की आपण जे गुलाबाचं सिरप वरून घातलेलं होतं ते हळूहळू खाली उतरायला लागलेलं आहे, दुधात मिक्स व्हायला लागलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपलं फालुदा आईस्क्रीम तयार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.